नमस्कार, मी चैतन्य आणि आज मी हा जो काही व्हॉइस रेकॉर्ड नोट करतोय तो आहे कर्ण या महाभारतातील एका अतिशय मोठ्या पराक्रमी अशा योद्ध्याबद्दल. तर कर्णाच्या आयुष्याबद्दल सांगायच्या आधी मला काही ह्या गोष्टी सांगायच्यात की कर्णाच्या बद्दल लिखाण हे बरंच झालेलं आहे, भरपूर लिखाण झालं आहे कर्णाबद्दल. त्यातलं मराठी साहित्यामध्ये राधेय नावाचं एक कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये पूर्णपणे कर्णावरती आधारित असं लेखन झालं आहे. त्यानंतर दुसरं एक अतिशय मोठी कादंबरी ती म्हणजे मृत्युंजय. मृत्युंजय म्हणजे या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्यांनी मृत्यूवरती विजय मिळवला अशा व्यक्तीला मृत्युंजय म्हणतात. तर मृत्युंजय ही कादंबरी सुद्धा कर्णावरती आधारित आहे. फक्त ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या कादंबरीमध्ये फक्त कर्णाबद्दल लिहिलं नाही आहे. ह्या कादंबरीमध्ये कर्ण, कृष्ण, कर्णाची बायको वृषाली आणि दुर्योधन, अशा कुंती, म्हणजे अशा अनेक लोकांबद्दल, अनेक चरित्रांबद्दल थोड्या थोड्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने कथेला एका पॉईंटमधून सुरू करून त्या कथेला वेगवेगळ्या लोकांच्या पॉईंटनी पुढे नेत नेत कशा पद्धतीने ती कथा शेवटपर्यंत जाते आणि कर्णाच्या मृत्यूपर्यंत जाते, इथपर्यंत त्या कथेचं ट्रान्झिशन म्हणजे कर्णाच्या कथेचं ट्रान्झिशन हे त्या मृत्युंजय या कादंबरीमध्ये आहे. तर राधेय ही कादंबरी आणि मृत्युंजय ही कादंबरी, ह्या दोन्ही कादंबरी अतिशय सुंदर आहेत, वाचण्यासारख्यात. मी त्या वाचल्यात. त्यानंतर कर्णाबद्दल आणखी एक मोठं महाकाव्य आहे, ते हिंदीमध्ये आहे. हिंदीमध्ये असलेलं महाकाव्य त्याचं नाव आहे रश्मिरथी. आणि रश्मिरथी ज्यांनी लिहिलंय त्यांचं नाव आहे रामधारी सिंह दिनकर. तर हे हिंदीमधले प्रचंड मोठे साहित्यिक होऊन गेले आणि ज्यांनी कर्णाबद्दल काहीतरी लिहावं, महाभारताच्या सगळ्या रणसंग्रामात कर्णाची काय बाजू होती ती कर्णाची बाजू मांडण्यासाठी कर्णाच्या संपूर्ण आयुष्यावरच त्यांनी एक महाकाव्य लिहून काढलं. या रश्मिरथीमध्ये 7 सर्ग आहेत आणि एक एक सर्ग हा अनेक, म्हणजे एक एक सर्ग किमान 50-100 ओळींचा एक एक सर्ग आहे. असे मिळून ते 7 सर्ग खूप मोठे होतात आणि अतिशय सुंदर. हिंदीमध्ये वेगवेगळ्या छंदांचा, म्हणजे कविता करण्यासाठी जे वेगवेगळे छंद असतात त्या छंदांचा अतिशय सुंदर असा वापर करून त्यांनी 7 सर्गामध्ये रश्मिरथी हे महाकाव्य लिहिलंय आणि तेही खूप सुंदर आहे, तेही वाचण्यासारखं आहे. तर मग आता आपण येऊया आत्ताच्या मुद्द्याकडे की कर्ण या कर्णाच्या आयुष्यावर जेव्हा आपण दृष्टी टाकतो की नक्की कर्णाचं आयुष्य कसं होतं, तर अतिशय वेगवेगळ्या फेजमधून कर्णाचं आयुष्य गेलं. तर म्हणजे कर्ण काही खूप आपण म्हणू की बाबा हा आयुष्यभर हा माणूस एकदम योग्यच होता का, तर असं काही नाही. आयुष्यभर कोणीही योग्य नसतं. अगदी देवसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा देवाला सुद्धा प्रत्येक वेळी फुलप्रूफ माहीत नसतंच की आपण हे करतोय हे 100% योग्य आहे, असं कोणालाच माहीत नसतं, अगदी देवाला सुद्धा. मग आपण तर सामान्य माणसं आहे आणि कर्ण हा सुद्धा एका प्रकारे सगळ्या त्यावेळी जेव्हा त्या काळाच्या लोकांना सामान्य असण्याचे जे काही त्यांचे नियम होते त्या नियमात तो तशा अर्थाने सामान्य होता. पण वागणुकीमध्ये
किंवा चारित्र्याबद्दल लिहिताना किंवा बोलताना तो सामान्य नक्की नव्हता. सामान्यापेक्षा पलीकडे जाऊन काहीतरी करावं असं काहीतरी ध्येय त्याच्या आयुष्यात नक्कीच होतं. आणि म्हणून तो खूप मोठा असा एक जो पांडवांना सुद्धा टक्कर देईल अशा लेवलचा तो योद्धा झाला. जर त्याचं ते स्वप्न नसतं तर तो 100% पांडवांना टक्कर देण्याच्या योग्यतेचा किंवा तो महारथी करणं असा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा असं काही जर झालं नसतं, जर त्याने त्याच्या आयुष्यात काही ध्येय ठेवलं नसतं, तर त्याने त्याच्या आयुष्यात ध्येय ठेवलं कारणच तो आधी सामान्य होता आणि सामान्यत्वापासून ते असामान्य होण्यापर्यंत जो काही प्रवास आहे तो प्रवास त्याने अतिशय संघर्षपूर्ण केला. म्हणूनच त्याला आपण महारथी कर्ण म्हणतो. तर कर्णाच्या आपण व्यक्तिमत्वामध्ये वेगवेगळे गोष्टी बघतो. एक म्हणजे तो खूप उदार होता, दानशूर होता. पण आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या, आजच्या काळात उदार असणं किंवा दानशूर असणं किंवा आजकाल कोणालाही म्हणलं जातं की एखादा माणूस खूप उदार असेल मनाने किंवा पैशांच्या बाबतीत, तर किंवा मित्रत्वाच्या बाबतीत एखादा माणूस फार उदार असेल तर त्याला म्हणलं जातं की आला बघा कर्णाची अवलाद, असं म्हणलं जातं. किंवा तू काय लय कर्णाचा हे लागून गेला, असं काही म्हणलं जातं. ते उपरोधिकपणे किंवा अशा पद्धतीनेच म्हणलं जातं. तर एक साधी गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादा माणूस स्वतः प्रचंड मोठ्या संघर्षातून जातो तेव्हा तो इतरांचं आयुष्य बरं कसं होईल, इतरांचं आयुष्य चांगलं कसं होईल, त्यांच्या आयुष्यात अडचणी कशा येणार नाहीत या दृष्टीचा विचार तो करतो, म्हणजे करतोच. अगदी आजच्या काळात पण बघता एक अतिशय सुंदर सिनेमा आला होता. त्या सिनेमामध्ये असं होतं की एक माणूस असतो, तो एका डोंगरावरती राहत असतो. तिथेच डोंगराच्या जवळपास ती सगळी घरं असतात, म्हणजे गाव असतं. काय होतं, त्या माणसाच्या घरातलं कोणीतरी आजारी पडतं किंवा असं काहीतरी घडतं की पटकन त्यांना डोंगर क्रॉस करून पलीकडच्या गावात दवाखान्यात जायचं आहे. पण होतं काय की तो डोंगर चढणं उतरणं या सगळ्या गोष्टी, त्या डोंगराच्या वाटा वरनं प्रवास करणं खूप अवघड असतं. आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा त्या माणसाच्या घरातला एक व्यक्ती मृत्युमुखी पडतो. त्यानंतर तो माणूस त्या एका विचारांनी झपाटून निघतो की तो म्हणतो की बास, माझ्या घरातला एक माणूस गेला आणि असे गावातले बाकीचे लोक तर काही असं हे करू शकणार नाहीत. तर तो संघर्ष करतो, तो एकटा जातो आणि रोज थोडा 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 रस्ता खोदून डोंगरामधून तो अक्षरशः एक सामान्य माणूस, ज्याच्या सोबत कोणीही नाही, असा एक सामान्य एकटा माणूस डोंगरातून रस्ता काढण्याचा प्रयत्न करतो. आणि हे आजच्या काळातली खऱ्या घडलेल्या गोष्टींमधलेच एक उदाहरण आहे. जर आजच्या काळात एक सामान्य माणूस, एक सामान्य गावातला एका डोंगरावरती राहणारा एक साधा माणूस जर डोंगरामधून एक बोगदा तयार करण्यासाठी जीवाचं रान करत असेल, अनेक वर्ष मेहनत करत असेल, तर मग कर्णाची दानशूरता तुम्हाला इथे दिसते की जेव्हा कर्ण अतिशय कष्ट करून, अतिशय त्याच्या वीरत्वाचं, तो जो काही शूरवीर आहे त्याचं सगळं लोकांसमोर दाखला देऊन जेव्हा कर्ण राजा बनतो, तेव्हा राजा बनल्यानंतर त्याला निश्चित असं वाटतं की मी अचानक काही दिवसांपूर्वी, म्हणजे मी इतके अनेक वर्ष मी गरीब होतो, पण आज अचानक मला एक संधी आली. ही संधी कशाची आली, तर मी अचानक एक राजा बनलो. आणि आता जेव्हा मी राजा बनलोय तेव्हा राजा बनल्यानंतर माझ्याकडे राजाकडे असलेली जी काही संपत्ती आहे, अशी प्रचंड मोठी संपत्ती आता माझ्याकडे आहे. तर जेव्हा माझ्याकडे ही प्रचंड मोठी संपत्ती आहे, त्यातला किमान काही टक्के भाग हा मी गोरगरिबांसाठी देऊच शकतो. म्हणून कर्णाने कधीही, म्हणजे तो काही फक्त त्याच्या
राजभवनामध्ये असलेल्या किंवा त्याच्या राजा म्हणून त्याच्याकडे जो काही पैशांचा भाग आहे तो काही फक्त तेवढाच दान करत नसे, त्याच्यापेक्षा तो अनेक पटीने, चौपटीने, 10 पटीने तो गोष्टी दान करत असे. तर या दान करण्याच्या ज्या गोष्टी आहेत तो कसा मिळवत असे. कर्ण स्वतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन युद्ध करत असे, वेगवेगळे राज्य जिंकत असे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्या राज्यांमध्ये युद्ध केल्यानंतर जो काही तिथून संपत्तीचा भाग मिळतो तो सगळा भाग कर्ण घेत असे. म्हणजे निश्चित राजाला पैसे कमवण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे. राजा काही कुठला व्यापार करू शकत नाही. व्यापाराचं काम हे व्यापारी करतात. राजा काही कुठे जाऊन शेती करत नाही. शेतीचं काम हे शेतकरी करतात. राजाकडे घुमून फिरून पैसे उत्पन्न करणं यासाठी दुसरा कुठला भाग राहिला तर कुठला तरी राज्याचा भाग जिंकून आणणं आणि त्या जिंकून आणलेल्या भागातून मग तिथून जी काही संपत्ती गोळा करता येईल ती संपत्ती गोळा करणं. पण मग इथे फक्त दुसऱ्या राज्याचं ओरबाडून आणायचं आणि आपल्या लोकांना द्यायचं असं काहीही नव्हतं. कर्ण हा कितीही शूरवीर असला, कितीही युद्धप्रिय असा त्याचा स्वभाव असला तरी तो काही गोरगरिबांवर अत्याचार करून आपण आपल्या लोकांचं पोट भरायचं अशा विचारांचा नव्हता. तर म्हणजे त्या काळी शूरवीरांचं ही मानसिकता होती. त्यावेळी सगळ्या जे काही मोठमोठी लोक त्या काळी होती, म्हणजे पितामह भीष्म असतील, त्याच्यानंतर अर्जुन असेल, भीम असेल, दुर्योधन असेल, हे सगळे जे काही राजे त्या काळी होऊन गेले ते सगळे युद्धप्रिय होते. त्या सगळ्यांना युद्ध प्रचंड आवडायचं. कारण त्यांच्याकडे त्या काळाच्या दृष्टीने करण्यासारखं तेवढं एकच काम होतं. राजा म्हणजे युद्ध करणार, शेतकरी म्हणजे शेती करणार, व्यापारी म्हणजे व्यापारच करणार, त्याला बाकी त्यांनी काही करायचंच नाही. अशा पद्धतीने जेव्हा ही सगळी रचना चालू होती तेव्हा कर्ण सुद्धा निश्चित त्या रचनेचाच एक भाग होता. फक्त कर्णाच्या बाबतीत अडचण अशी झाली की तो जेव्हा राजा झाला तेव्हा तो राजा नव्हता. म्हणजे तो काही राजकुळातला व्यक्ती नव्हता, तर तो एका शूद्र कुळातला व्यक्ती होता. तर शूद्र कुळातला व्यक्ती असताना जेव्हा तो राजा झाला तेव्हा निश्चितच त्याने त्याच्या बांधवांचा, त्याच्या लोकांचा, म्हणजे त्याच्या घरच्या लोकांचा म्हणत नाही मी, त्याच्या शूद्र संपूर्ण जो काही शूद्र समाज आहे त्या समाजाचा विचार करताना त्यांनी सगळ्यांसाठी कायम, म्हणजे त्याच्यासाठी कोणीही गौण नव्हतं. जसं आजच्या काळात आपण म्हणतो की अमुकच एका व्यक्तीला एखादी अधिकार मिळाला पाहिजे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे आत्ताच्या काळात म्हणतो. तसं कर्णाने काही त्या काळी तसं केलं नाही. तो म्हणाला कोणालाही मदत हवी आहे त्या व्यक्तीने सरळ सरळ माझ्याकडे यावं, आधीमध्ये कोणीही नाही. म्हणजे कर्णाने जी काही मदत व्यवस्था उभी केली होती त्या काळात, ती काही मदत व्यवस्था आजच्यासारखी किंवा त्या काळी सुद्धा 10 ठिकाणाहून जायला लागायचं. म्हणजे आधी राजवाड्यात जायचं असेल तर त्या राजवाड्याचा जो कोणी गेट पास करणारा गेटकीपर असेल, आधी त्याला भेटणं, तिथून पुढे आपण त्याच्या आतमध्ये जाऊन कोणाला भेटणार आहे त्या व्यक्तीची परवानगी काढणं, तिथून पुढे तो व्यक्ती आणखी कुठल्या हायर लेवलला जर तो व्यक्ती हे करत असेल तर त्या व्यक्तीचे हे करणं, आणि त्यानंतर ते मंत्री आले, मग सगळे लोक आले, ती सगळे झाल्यानंतर मग राजाची भेट, आणि त्यानंतर राजाला जाऊन आपलं काम सांगणं. आणि निश्चितच राजाकडे जाऊन सांगायचं काम म्हणजे ते काम सुद्धा तितकं मोठं हवं, बरोबर. मग एखादा सामान्य माणूस असेल, एखाद्या माणसाला शेती आहे एखाद्या माणसाकडे पण त्याच्याकडे बैल नाहीयेत, तर तो माणूस राजाकडे जाऊन बोलू शकणार नाही की मला तुम्ही बैल द्या म्हणून. कारण त्याच्या 2 बैलांसाठी राजानं त्याचा वेळ वाया घालवणं हे राजासाठी पण योग्य नाही आणि त्या शेतकऱ्यासाठी पण. आणि म्हणून सामान्य लोकांना ज्या काही गरजा लागतात त्या काही राजभवनात जाऊन पूर्ण करू शकणं शक्यच नाही त्या काळात सुद्धा, अगदी आजच्या काळात सुद्धा. तर कर्ण जी काही मदत करायचा ना तो अतिशय सिंपल ठेवायचा. तो सकाळी उठल्यानंतर आंघोळीला जायचा, त्याच्या आंघोळीचं एक ठिकाण सर्व लोकांना माहीत होतं.
अख्ख्या राज्यात पंचक्रोशीत पलीकडच्या राज्यात अगदी असा माणूस नाही ज्याला कर्ण कुठे जाऊन आंघोळ करतो हे माहीत नाही. तर तो माणूस त्याने थेट तिकडे यावं आणि थेट तिकडे येऊन त्या माणसाने त्याला काय हवं ते मागावं. सकाळी आंघोळ केल्यानंतर अर्घ्यदान जेव्हा देतो, सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर जे काही तो साधना करायचा, ती साधना करून जेव्हा तो परत यायचा, तेव्हा परत आल्यानंतर तो त्याच्यासमोर जेही कोणी लोक येतील त्या लोकांना तो जे मागेल ते द्यायचा. आणि ते सुद्धा त्याच्यात काही हे नसायचं की माझ्या संपत्तीतून देईल असं वगैरे काही नाही. तो जे मागेल ती गोष्ट तो त्याला द्यायचा म्हणजे द्यायचा. तर अशा पद्धतीने कर्णाचा आपण हा एक भाग पाहिला की कर्ण दानशूर होता. तो दानशूर का होता, तर त्यांनी स्वतः त्या संघर्षाच्या वाटेवरून तो गेला होता. तो स्वतः गरीब असणं म्हणजे काय, गरिबीतून एखादा माणूस जेव्हा श्रीमंत होतो तेव्हा आजही असं म्हणलं जातं, आजच्या काळात वर्तमानामध्ये असं म्हणलं जातं की एखादा माणूस जेव्हा गरिबीतून श्रीमंतीत जातो तेव्हा तो आपोआप हंबल होतो. हंबल होतो म्हणजे काय होतं, त्याच्याकडे आपोआप एक आदर निर्माण होतो. तो आपोआप चार लोकांसमोर लीन होतो. त्याच्यासमोर त्याला गर्व होत नाही कुठल्याही गोष्टीचा, कारण तो गरिबीतून श्रीमंत झालेला असतो. तो त्या मधल्या गरिबीच्या संघर्षामध्ये त्याने तो संघर्ष पाहिलेला असतो. त्याने त्या अडचणी, त्या गरिबीमध्ये येणारा त्रास त्यांनी भोगलेला असतो. आणि म्हणून जेव्हा तो हा सगळा संघर्ष करून गरिबीच्या पलीकडे जातो, जेव्हा सगळं हे अडचणीतून बाहेर पडून जेव्हा तो श्रीमंत होतो, तेव्हा निश्चितच त्याला इतरांच्या अडचणी फार लवकर कळतात. म्हणजे आत्ता एखादा दोन श्रीमंत व्यक्ती बोलत असतील तर त्या दोन श्रीमंत व्यक्तींसमोर तिसरा एखादा गरीब व्यक्ती आला आणि त्या गरीब व्यक्तीने त्याला सांगितलं की साहेब अहो मला 1000 रुपये पाहिजे होते, तर त्या दोन श्रीमंत व्यक्तींना फारसं काय वाटणार नाही. त्यांना वाटेल 1000 रुपयासाठी हा एवढा तळमळ का करतोय. त्या दोन श्रीमंत व्यक्तींना जरी नाही कळलं तरी तिथे समजा एखादा माणूस असा असेल जो गरिबीतून वरती आलाय, ज्याच्याकडे आज हजारो रुपये शिल्लक आहेत, त्या माणसाला ही गोष्ट नक्की कळेल की 1000 रुपये ह्या माणसासाठी तळमळ का होते ही त्याला कळेल, कारण तो स्वतः त्या सगळ्या गरिबीतून पुढे आलेला आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे की या 1000 रुपयात काय होतं. अगदी आजच्या काळात आपण माणसाची इतकी साधी सरळ भावना बघतो, तर कर्णाची त्या काळात का नसेल. कर्ण दानशूर का होता, तर कर्ण ह्यामुळे दानशूर होता. कर्ण नुसता दानशूर नव्हता, तर कर्ण दानशूर होता, सोबत तो वीरही होता, उदार मनाचा होता. कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. पण त्यामागे जर तुम्ही हा विचार केला की कर्ण असं का वागला असेल किंवा कर्ण असा का होता, तर जेव्हा तुम्ही त्याच्या आयुष्याचा तो कशा पद्धतीने जगला याचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर लक्षात येईल की अच्छा असा असा अमुक अमुक घडलंय, म्हणजे त्याच्या मागे अमुक गोष्टी होत्या म्हणून अमुक गोष्टी घडल्या. इतकं साधं येते. एका राजघराण्याच्या एका कन्येला जेव्हा एक आशीर्वाद मिळतो, म्हणजे जेव्हा कुंतीला 5 आशीर्वाद मिळतात, 6, आणि त्यातले पहिला तो आशीर्वाद योग्य आहे का नाही किंवा तो मंत्र खरा आहे का नाही याचं टेस्टिंग करण्यासाठी कुंतीसारखी एक स्त्री जी तरुण आहे, अल्लड आहे, अजून तिला कशातलं काहीही माहीत नाही, तर असं असताना ती सूर्यदेवांचं स्मरण करते आणि सूर्यदेव तिला आशीर्वाद देतात आणि थेट तिला डायरेक्ट गर्भधारणा होते. आणि गर्भधारणा झाल्यानंतर जेव्हा प्रसूती होते तिची, तेव्हा त्या मुलाचं काय करायचं, आपलं लग्न झालं नाही, काही झालं नाही, आता गुपचूप हे सगळ्या गोष्टी हँडल केल्या गेल्या, त्याबद्दल काही वाद नाही. आणि त्याशिवाय पर्यायही नव्हता. अगदी आजच्या काळात सुद्धा पर्याय नाहीये. एखाद्या ज्या मुलीचं लग्न झालं नाही ती जर उद्या प्रेग्नंट झाली तर आजच्या काळातही आपण त्या गोष्टी गुपचूपपणे हँडल करूच, कारण दुसरीकडे जसं त्या लोकांना त्या काळी प्रतिष्ठा होती, मग काय आजच्या काळात लोकांना काय प्रतिष्ठा नाहीये का, तर प्रतिष्ठा आहेच. त्यामुळं आजच्या काळात सुद्धा आपण तेच करू जे त्यांनी त्या काळी केलं.
तर त्यांनी त्यावेळी काय केलं, त्यांनी त्यावेळी त्या मुलाला सोडून देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे कर्णाला जन्म झाल्या झाल्या त्याला त्याच्या आईपासून वेगळं व्हायला लागलं. तो सापडला सुद्धा अशा एका व्यक्तीला जो व्यक्ती राजघराण्याशी संबंध ठेवतो. हेही लक्षात घ्या. म्हणजे कर्णाचे जे वडील आहेत अधिरथ, तर अधिरथ हे जे वडील आहेत हे कोणी साधेसुधे हे नाही आहेत, म्हणजे साधेसुधे नोकर नाही आहेत. राजघराण्यात राजाच्यासाठी जे काही विशेष असे घोडे लागतात, अशा ह्या विशेष घोड्यांसाठी म्हणून जे काही माणूस आहे जो त्याच्यात एक्सपर्ट असतो, तो एक्सपर्ट म्हणजे अधिरथ. आणि अधिरथाकडे सुद्धा त्या काळी इतके पैसे होते, म्हणजे अधिरथ काय फार गरीब नव्हता अशातला भाग नाही. कारण जो राजाच्या आता आज आपण म्हणतो की एखाद्या माणसाला प्रायव्हेट नोकरी असेल तर त्याला अमुक अमुक पगार असेल, तेच एखाद्या माणसाला जर सरकारी म्हणजे राज्य सरकारची नोकरी असेल तर त्याला अमुक अमुक पगार असेल. आणि तेच त्या माणसाला जर सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी म्हणजे काय, 7वा वेतन आयोग. 7वा वेतन आयोग म्हणजे काय, त्याला अमुक अमुक पगार असणार, म्हणजे तुम्ही धरूनच चला की तेवढा पगार त्याला असणार. तर असं असताना अधिरथ सुद्धा गरीब तर तो होताच, म्हणजे गरीब या अर्थाने की कुळाच्या दृष्टीने तो गरीब होताच. तो काही फार उंची किंवा फार श्रीमंत घराण्यातला नव्हता. पण त्याच्याकडे आजच्या काळात आपण जसं म्हणतो की सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी, तशी अधिरथाला थेट राजाकडची नोकरी होती. आणि राजाकडची नोकरी असल्यामुळे त्या अधिरथाकडे किमान एवढे पैसे तर नक्कीच होते की जिथे राजपुत्र म्हणजे आजच्या काळात ज्या मोठमोठ्या अकॅडमी असतात आणि वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या अकॅडमीची जशी अकॅडमी मोठी तशी फी पण मोठी. जसं शाळा जितकी भारी तितकी त्याची फी पण भारी. तर तसंच द्रोणाचार्यांची जी शाळा होती ती शाळा द्रोणाचार्य आणि कृपाचार्य दोघं मिळून चालवायचे. तर त्या शाळेत कर्णाचं ॲडमिशन अधिरथांनी करवून घेतलं होतं. म्हणजे किमान, आणि त्या शाळेची फी परवडेल एवढी तर त्यांच्याकडे नक्कीच हे असणार, जे एवढे पैसे तर त्यांच्याकडे नक्कीच असणार. पण कर्ण असा काही विशेष श्रीमंतीत जरी वाढला नसला तरी कर्णासोबत आजूबाजूची त्याची जी सगळी लोक होती ती मात्र अत्यंत गरीब होती. त्या लोकांकडे असं काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब नव्हता, ना त्या लोकांकडे काही असं विशेष टॅलेंट होतं. कर्णाच्या वडिलांकडे एक विशेष टॅलेंट होतं आणि ते टॅलेंट असल्यामुळेच त्यांना थेट सरकारी नोकरी होती. अशी काही सगळ्या लोकांकडे टॅलेंट नव्हतं, त्यामुळं त्यांच्याकडे सरकारी नोकरी असण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळं त्यांच्या आजूबाजूची जी सगळी लोक होती ती निश्चित गरीब होती. आणि ती सगळी गरिबी, त्या सगळ्या गरीब लोकांचा संघर्ष कर्णाने लहानाचा मोठा होताना अतिशय जवळून पाहिला होता. त्यामुळे कर्णामध्ये पैसे आल्यानंतर उदारपणा येणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. 2 गोष्टी होतात, एक लक्षात घ्या. एकतर माणसाकडे पैसे खूप आले की एकतर तो जर खूप ह्याच्यातून गेला असेल, अडचणीतून आणि वाईट अनुभवातून जर तो गेला असेल तर 2 गोष्टी होतात. एक गोष्ट अशी होते की एकतर तो अतिशय हे बनतो, कंजूस बनतो. तो कोणालाही 1 रुपया देत नाही, कारण त्याचं असं असतं की मी पैसे कमवलेत हे मी माझ्या कष्टाने कमवलेत, मी कोणाला 1 रुपया देणार नाही. अशा पद्धतीने त्याचा स्वभाव बनू शकतो, म्हणजे तो अत्यंत कंजूस बनू शकतो. नाहीतर दुसरी गोष्ट, तो कंजूस नाही बनला तर उदार तर बनतोच, की बाबा जाऊ दे, काही गोष्टी मला नाही करता आल्या, असू दे.